तर मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच LIC ऑफ इंडियाच्या अंतर्गत महिला करिअर एजंटसाठी ही योजना आहे. या योजनेचे नाव काय आहे पहा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे, रिक्रुटमेंट ऑफ LIC's बीमा सखी. म्हणजेच की बीमा सखी योजनेसाठी किंवा बीमा सखीसाठी आता या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळतो, किती लाभ मिळतो, अर्ज कसा करायचा, पात्रता काय असणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत बघा, LIC's बीमा सखी इज अ स्टायपेंडरी स्कीम एक्सक्लुझिव्हली फॉर वुमन विथ अ स्टायपेंडरी पिरियड ऑफ 3 years. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. आपल्या मराठी भाषेत सांगायचं झाल्यास यामध्ये सांगितलं आहे की ही एक योजना स्टायपेंडरी योजना आहे, 3 वर्षांसाठी असणार आहे आणि ज्यामध्ये स्टायपेंड अर्थातच महिलांना पगार देखील दिला जाणार आहे आणि यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. द अपॉइंटमेंट ऑफ पर्सन अंडर द MCA स्कीम विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ सॅलरीड अपॉइंटमेंट ॲज अन एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन. मिनिमम कंप्लीटेड एज शुड बी 18 years ऑन अ डेट ऑफ ॲप्लिकेशन. मॅक्झिमम एज ॲट एंट्री इट विल बी 70 years. म्हणजेच की 18 ते 70 वर्ष या वयोगटातील सर्व महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. फक्त पात्रता काय आहे तर त्यांनी 10वी पास केलेली असावी आणि यामध्ये दुसरी कोणतीही आवश्यकता नसणार आहे. म्हणजेच की 18 ते 70 वर्ष वयोगटातील आणि 10वी पास असलेल्या ज्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिला LIC बीमा सखी योजनेचा अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी पात्र असणार आहेत. म्हणूनच ही एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे. सर्व महिलांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर यामध्ये काय लिहिलं आहे बघा, नंबर ऑफ लाईक्स फर्स्ट इयर कमिशन एक्सक्लुडिंग बोनस कमिशन. म्हणजेच की 48,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला बोनस सोडून हे 48,000 रुपये दिले जाणार आहेत. आणि पगार किती मिळणार आहे, कारण सर्वात महत्त्वाचा विषय असतो की आम्हाला पगार किती मिळणार. तर लक्षात घ्या, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये महिना पगार मिळणार आहे. किती मिळणार आहे, 7,000 रुपये पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये महिन्याप्रमाणे मिळणार आहे, वार्षिक नाही. म्हणजेच की लक्षात घ्या की महिना भरला की 7,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करणार पहिल्या वर्षासाठी. दुसरा वर्ष असल्यास तुम्हाला 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्ष असल्यास तुम्हाला 5,000 रुपये त्या ठिकाणी LIC बीमा सखी योजनेअंतर्गत जमा केले जातात. यासाठी अर्ज कसा करायचा तर खाली बघूया. तर यामध्ये काय सांगितलं बघा, कोण कोण यामध्ये अपात्र आहेत तर रिलेटिव्स ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉईज शॅल नॉट बी एलिजिबल टू बी रिक्रुटेड ॲज MCAs इन्क्लुडिंग द फॉलोइंग फॅमिली मेंबर. म्हणजेच की तुमचा मुलगा किंवा तुमचा नवरा किंवा तुमच्या वडील, तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण हे जर कुणीही आधीच LIC एजंट म्हणून काम करत असतील तर तुम्ही पात्र आहे का, तर तुम्ही यामध्ये पात्र नाही. किंवा तुमच्या कुटुंबातील ह्या म्हणजे या जवळच्या मुलगा असेल, वडील असेल, नवरा असेल, भाऊ असेल, हे जर आधीचे म्हणजेच की रिटायर झालेले जर कर्मचारी असले तरी देखील तुम्ही पात्र आहात का, तर तरी देखील तुम्ही योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र नाही. एवढ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी क्लिअर लक्षात ठेवा. ओके. आणि बाकी सर्व पात्र आहेत. बाकी तुम्ही 10वी पास आहात आणि 18 ते 70 वर्ष वयोगटात तुमचं वय आहे तर तुम्ही LIC बीमा सखी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहात, लक्षात घ्या. आता यामध्ये काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तर डॉक्युमेंट देखील तुम्हाला खूप कमी लागणार आहेत. यामध्ये सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ, आधार कार्ड अपलोड करून द्या. नंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही तुमचा मतदान कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, काही देखील असेल तुम्ही अपलोड करू शकता. आणि सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, 10वी असेल, जे काय आहे त्याचं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी प्रमाणपत्राची झेरॉक्स त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. 10वी पास तुम्हाला कमीत कमी आवश्यकता आहे. द ॲप्लिकेशन इज लायबल टू बी, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला थेट अपात्र केले जाईल. तुम्हाला यामध्ये परत पात्र धरले जाणार नाही. खाली येऊन काय करा, क्लिक हिअर फॉर अप्लायवरती क्लिक करून तुम्ही या LIC बीमा सखी योजनेचा अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरून द्यावा लागतो. इथे नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं जन्मतारीख टाकायची आहे. काय काय टाकायला लागणार आपल्याला बघा, एकदा सांगतो तुम्हाला मी क्लिअरमध्ये. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकावे लागेल, तुमचं जेंडर फिमेल असणार आहे. नंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायची आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या, त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकून द्या, त्यानंतर खाली तुमचा ॲड्रेस टाकून द्या. ही जी माहिती आहे ती सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे.
नंतर तुमच्या कुटुंबामध्ये यस आणि नोमध्ये या ठिकाणी बघा, शक्यतो नो असेल तर तुम्ही पात्र ठरता, यस असल्यानंतर तुम्ही पात्र ठरत नाही. या कॅपचा कोड टाकून सबमिट म्हणून तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रिप्लाय येईल आणि रिप्लाय आल्यानंतर LIC विमा सखी योजनेअंतर्गत तुम्ही पात्र ठरणार.